2च दिवसांपूर्वी राज्यभर चर्चा होती ते सांगलीत न्यायालयाच्या एका निर्णयामुळे महाविकास आघाडी खास करून जयंत पाटलांना मोठा दिलासा मिळाला आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला. पण आता समोर आलेल्या नव्या माहितीमुळे जयंत पाटलांचा आणि त्यांच्या सोबतच विशाल पाटलांचा आत्मविश्वास खाली येण्याची शक्यता आहेच. पण सोबत या माहितीमुळे या दोनही नेत्यांची धाकधूक देखील वाढू शकते. मी बोलतोय ते मिरज पंचायत समितीबाबत. मिरज पंचायत समितीमध्ये आता सभापती आणि उपसभापती पदासाठी 4 ऑगस्टला पुन्हा एकदा निवडणूक होणार आहे. तसे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पण नवीन निवडणूक होण्या अगोदरच मिरजमधल्या राजकीय हालचाली मात्र मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि या हालचालींमागे राजकीय सूत्रांनुसार ऑपरेशन लोटस कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे. आणि त्यामुळेच आता थेट तालुका स्तरावर जर ऑपरेशन लोटस राबवलं जात असेल तर विरोधकातल्या स्थानिक नेत्यांची काळजी त्यामुळे वाढणं स्वाभाविक आहे. यामुळेच नक्की काय घडतंय मिरजमध्ये, काय होऊ शकतं तिथं येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आणि सांगलीच्या पाटलांच्या गडीला सुरुंग लावायला भाजपकडून ऑपरेशन लोटस कसं राबवलं जातंय याबद्दलच आपण चर्चा करणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत आणि कट टू कट मध्ये तुमचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसात भाजपनं पश्चिम महाराष्ट्रात त्यातही खास करून सांगलीकडे आपलं लक्ष केंद्रित केले असं म्हणायला हरकत नाही. खरं तर सांगलीमध्ये बाजार समितीच्या त्रिभाजनावरून जयंत पाटलांना पहिला शह बसलेला, त्यानंतर डीसीसी बँक प्रकरण गाजलं होतं आणि पुन्हा डीसीसी बँकेच्या भरतीवरची बंदी कोर्टानं उठवली. तिथंच बाजार समितीचं त्रिभाजन देखील स्थगित केलं. यामुळे सांगलीतील दोनही पाटलांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. तोवरच भाजपनं मिरज पंचायत समितीमधील सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत रंग भरलाय. मिरज पंचायत समितीत भाजपनं सर्वाधिक जागा जिंकूनही इथं विशाल पाटील यांच्या खेळीमुळे भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं होतं. या निवडणुकीमध्ये भाजपला 22 पैकी 10 जागा मिळाल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 3, काँग्रेसला 3, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला 4, तर शिवसेनेचे 2 असे इतर 12 सदस्य निवडणुकीत विजयी झाले होते. महायुती म्हणून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे मिळून 15 सदस्य एकत्र येतील आणि पंचायत समितीत सत्ता स्थापन करतील अशी चर्चा होती. पण या दरम्यानच घोरपडे आणि वनखेंडे या 2 अजित पवार गट आणि शिंदे गटातील नेत्यांच्या भूमिकेमुळे सत्तेसाठी चुरस निर्माण झाली होती. अजित पवार गटाचे असणारे घोरपडे यांनी त्यांचे 3ही सदस्य हे महाविकास आघाडी सोबत जाणार असल्याचं सांगितलं होतं. तिथं शिवसेनेच्या 2 पैकी 1 सदस्य हे सभापती निवडीवेळी अनुपस्थितीत राहिलेले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 3, काँग्रेसचे 3 आणि शरद पवार गटाचे 4 आणि शिवसेनेचे 1 अशा 11 सदस्यांनी एकत्र सभापती निवडीमध्ये तन्वी कमलेकर यांना विजयी केलं, तर उपसभापतीपदी ललिता शेजूळ यांची नियुक्ती झाली. या दरम्यान सेनेचे गैरहजर असणारे सदस्य त्यांचं अपहरण झालं, म्हणून भाजपच्या सभापती पदाच्या निवडणुकीतील उमेदवारानं थेट विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली आणि या प्रकरणी विभागीय आयुक्तांनी तक्रारीची दखल घेत सभापती आणि उपसभापती पदाची निवड रद्द केली. यामुळं जेव्हा विभागीय आयुक्तांनी ही निवड रद्द केली त्यानंतर या निर्णयाला आव्हान द्यायला, अपील करायला विहित मुदत असताना देखील सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं इथल्या पंचायत समितीत 4 ऑगस्टला पुन्हा एकदा निवडणूक होईल अशी घोषणा केली आणि यावर महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी या प्रकरणी न्यायालयात जाऊन दाद मागण्याचा इशारा देखील दिलेला. मात्र या संपूर्ण परिस्थितीमध्ये भाजप शांत राहिली असती तर ती भाजप कुठली? या संपूर्ण प्रकरणामध्ये महाविकास आघाडीचे नेते जिथं आम्ही कोर्टात जाऊन दाद मागू असं म्हणत होते, तोपर्यंत भाजपनं स्थानिक पातळीवर आपल्या खेळी खेळायला सुरुवात केली. नव्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीतील अजित पवार गटाचे 3 पैकी 2 सदस्य संपर्काबाहेर असल्याची चर्चा सुरू झाली. यामुळं महाविकास आघाडीनं आपल्या 9 सदस्यांना म्हणजे जे इतर 9 सदस्य आहेत त्यांना सहलीवर हलवल्याची चर्चा चालू झाली. अशातच या गटातील आणखीन 2 सदस्य
आमच्या सोबत आहेत असा दावा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केला. यामुळे महाविकास आघाडीतली अस्वस्थता आणखीन वाढली आणि त्यामुळे सत्तेचं गणित बिघडण्याची भीती व्यक्त केली जाते. तिथंच दुसरीकडे भाजपचे सदस्य हे देखील सहलीला रवाना झालेत आणि अजित पवार गटाचे जे 2 सदस्य गायब आहेत ते या भाजपच्या सदस्यांसोबतच सहलीला गेल्याची चर्चा मिरजच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली. सोबत हे दोनही सदस्य आता थेट मतदानालाच हजर होणार आहेत अशीही कुजबूज चालू आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच मिरजेतलं राजकीय वातावरण कमालीचं तापलंय. पण या सगळ्यांमध्ये एक मोठा ट्विस्ट आहे. मिरज पंचायत समितीमध्ये फक्त महाविकास आघाडीतल्या मोठ्या नेत्यांचं लक्ष आहे तर असं नाही. राज्य भाजपमधील देवेंद्र फडणवीसांचे सध्याचे सर्वात विश्वासू नाव, आघाडीचे शिलेदार असणारे मानखटावचे आमदार तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मिरज पंचायत समितीमध्ये वैयक्तिक लक्ष घातलंय. मिरज पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनावरून विशाल पाटील आणि जयकुमार गोरे यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगलं होतं. आमची सत्ता असून इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात आमच्या सभापती आणि उपसभापतींना विचारात घेतलं नाही असं म्हणत विशाल पाटलांनी प्रशासनानं जाहीर केलेल्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या 1 दिवस अगोदर या इमारतीचं उद्घाटन केलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी याच इमारतीचं जयकुमार गोरेंनी पुन्हा एकदा उद्घाटन केलं आणि या कार्यक्रमातच त्यांनी पाटलांवर तोफ डागताना इशारा देखील दिला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की मिरज पंचायत समितीचा पुढचा सभापती आणि उपसभापती हा भाजपचाच असेल. जयकुमार गोरेंच्या या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी इथं निवडणूक घोषित केली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला ऑपरेशन लोटसचा रंग आला. कारण जयकुमार गोरेंनी इथं वैयक्तिक लक्ष घालून विरोधी गटातले सदस्य भाजपकडे वळवलेले असू शकतात अशी चर्चा राजकीय सूत्रांची चालू आहे. पण यात आणखीन एक गंमत आहे. विभागीय आयुक्तांच्या निर्णयाविरुद्ध जर दाद मागायची असेल तर ती राज्य सरकारच्या ज्या विभागाकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांना मागावी लागेल त्या विभागाचे मंत्री हे जयकुमार गोरेच आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला तिथून तरी दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. म्हणून त्यांच्याकडून सध्या न्यायालयात जाण्याचा इशारा दिला गेलेला आहे. पण या संपूर्ण प्रकरणात जर न्यायालयानं हस्तक्षेप केला नाही आणि भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी होऊन पुढच्या टप्प्यात सरकलं तर मिरज पंचायत समितीत सत्तांतर होऊन भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित आहे. इथं ऑपरेशन लोटस राबवण्यात आणि जयकुमार गोरेंनी वैयक्तिक लक्ष घालण्याला कारण आहे ते म्हणजे सांगली हा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. इथं विशाल पाटील, जयंत पाटील हे दोघंही मातब्बर घराण्यातले राजकारणी आहेत. भाजपच्या विरोधात ते सांगलीमध्ये खिंड लढवत आहेत. त्यामुळे जर भाजपला इथल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्रामध्ये एंट्री करायची असेल तर या दोनही शिलेदारांना गारद करणं गरजेचं आहे. हेच कारण आहे ज्यामुळे भाजपकडून अगदी तालुका स्तरावर ऑपरेशन लोटस राबवलं जाण्याची चर्चा मिरज पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीमुळे रंगली. तुर्तास आपण इथेच थांबूयात. मात्र तुम्हाला काय वाटतं? भाजप मिरजमध्ये ऑपरेशन लोटस राबवून ते यशस्वी करू शकेल का? की क्या बडा तो सबसे दम बडा, आपलं नाव ऐकलं नाही असं एक बी गाव नाही आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही असा विरोधकांना इशारा देणारे जयंत पाटील भाजपचं हे ऑपरेशन लोटस खोडून आपल्याला मुरब्बी राजकारणी का म्हणतात हे सिद्ध करतील का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.